बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये अनुश्री माने यांचा गेम 0 झालेला आहे. असं मी का म्हणतोय? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर अनुश्री मानेने काल जे आहे ते विशालला कॅप्टन पदाच्या उमेदवारीपासून बाद केलं आणि काटा टीमला एक सिग्नल पाठवला, की मी आता तुमच्या बरोबर येऊन खेळणार आहे. पण खरंच काटा टीम आता अनुश्री मानेला ॲक्सेप्ट करणार आहे का? अनुश्री मानेने स्वतःचा गेम बदलण्याच्या नादामध्ये स्वतःच्या टोळीबरोबरची लॉयल्टी तोडलेली आहे. त्यामुळे आता टोळी पुढे अनुश्री मानेवरती विश्वास ठेवेल की नाही याची अजिबातसुद्धा गॅरंटी नाही आहे. त्याचबरोबर ज्या काटा टीमला तिने ग्रीन सिग्नल दिलेला आहे, ती काटा टीमसुद्धा अनुश्री मानेवरती विश्वास नाही ठेवू शकत. काटा टीमला हे वाटू शकतं की जी मुलगी टोळीची झाली नाही, ज्या टोळीने तिला नॉमिनेशनपासून वाचवलं, ज्या टोळीने तिला कॅप्टन्सी उमेदवारी मिळवून दिली, जी टोळी तिच्या भांडणामध्ये तिच्याबरोबर उभा राहिली, त्या टोळीची ही मुलगी झाली नाही, तर ती आमची कशी काय होऊ शकते? जसं की काल तन्वी कोलते बोलली की अनुश्री मानेचा हा गेम प्लॅन असू शकतो. त्यामुळे टोळीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण विषय हा लॉयल्टीचा असतो. त्याचबरोबर तिने काल प्राजक्ताला सुद्धा कॅप्टन्सी उमेदवारीमध्ये ठेवला आणि सिग्नल दिला की मी तुझ्या बाजूने आहे. पण प्राजक्ताला ऑलरेडी तिच्यावरती विश्वास नाही आहे. तो विषय तिथंच येऊ शकतो की तू तुझ्या टोळीची नाही झाली तर तू आमची काय होणार आहे? तर एकंदरीतच पाहिलं तर अनुश्री मानेनं आता इकडली ना तिकडली ना कुठलीच राहिलेली आहे आणि ती एकटी पडलेली आहे. कदाचित तिचा हा ओव्हर कॉन्फिडन्स असावा, कारण भाऊच्या धक्क्यावर वारंवार हे म्हटलं जातं की टोळीची लोकं वाईट बोलतात, टोळी ही बाहेर वाईट दिसते. सोशल मीडियावरच्या कमेंट बघा. या भाऊच्या बोलण्यावरून अनुश्री मानेने हा अंदाज लावला असेल की यार मी टोळीमध्ये राहिले तर मी खूप जास्त निगेटिव्ह दिसेल आणि मी ट्रॉफी जिंकणार नाही. त्यामुळे मला आता टोळी सोडण्याची गरज आहे आणि मला काटा टीमकडे जाण्याची गरज आहे. पण काटा टीमसुद्धा तिला ॲक्सेप्ट करत नाही. एकंदरीत या गोंधळामध्ये अनुश्री मानेने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलेला आहे. कदाचित ती टोळीबरोबर लॉयल राहिली असती तर ती लॉयल आहे असा टॅग तिला बाहेर भेटला असता आणि ती एवढ्यात तरी घराच्या बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली नसती. आता पुढे बघूयात की अनुश्री मानेचा गेम कसा होतोय. पण सध्या तरी अनुश्री माने ही एकटी पडलेली आहे. तिचा गेम ना इकडला ना तिकडला राहिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की अनुश्री मानेचा गेम जो आहे तो 0 झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, अनुश्री मानेचा गेम खरंच 0 झालाय का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.